ताई, कालवा समितीची बैठक खरं तर सुरू आहे. तुम्ही देखील या बैठकीला होता, रोहित पवार स्वतः या बैठकीला होते. काय नेमकी बैठकीत? नाही, मी आज कालवा समितीच्या मीटिंगमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदरच्या काही भागांमध्ये पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. त्याची फक्त माहिती देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यासाठी आले होते की दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर इथे जो पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. आपण बघताय उजनीच्या धरणामध्ये एक थेंब पाणी नाहीये, नाझऱ्याच्या धरणात एक थेंब पाणी नाहीये आणि पुढच्या उष्णताही वाढत चालली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार महाराष्ट्र सरकारने करावा आणि पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी आणि छावण्या या सगळ्याचा विचार अतिशय गांभीर्याने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते. ताई, आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी राजेश टोपेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे. राजकीय चर्चेला एकंदरीत उधाण येताना पाहायला मिळते, कारण राजेश टोपे हे तुमच्या सोबत असल्याने ते आता अजित पवारांची भेट सकाळी सकाळी लवकर घेतली. अजितदादा हे महाराष्ट्राचे DCM आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला जरी आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात सरकारमध्ये काम करत असतील तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला कुणाकडेही जायला कधीच काही अडचण होत नाही. दिल्लीत तुम्ही बघता माझा वावर, दिल्लीतल्या प्रत्येक मंत्र्याचे आणि माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे राजनीती एक तरफ आणि लोकांची सेवा एक तरफ. रायगडमध्ये लोगो अनावरण होते, तुतारीचा जो नवा पक्षचिन्ह भेटले त्या निमित्तानं तुम्ही सगळे जाणार आहेत. रायगडावरच करण्याचं कारण काय आणि पुढचं? आता मला असं वाटतं अभि 1.5 तासातच सगळं कळणार आहे. तुमच्याही चॅनलवर मी सकाळी पाहिलं की 2 तास